नमस्कार, हाल 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रॉपर्टी अशा विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो। आणि आज आपण ISAS आंतरराष्ट्रीय ब्युटी स्कूल विषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट भक्ती शाह सापके। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी भक्ती मॅडम यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार मॅम। नमस्ते, थँक्यू सो मच। भक्ती शाह सापके यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास भक्ती शाह या ISAS आंतरराष्ट्रीय ब्युटी स्कूलच्या संस्थापक आहेत आणि संचालकही आहेत। भक्ती शाह यांना 18 वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव आहे। लंडन कॉलेजमधून कॉस्मेटॉलॉजीचं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ट्रेनर म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली, ती आज तागायत सुरूच आहे। 4 सिडेस्को आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित पात्रता, त्याचबरोबर 2 VTCT पात्रता, ब्युटी आणि वेलनेसच्या कौशल्य क्षेत्रातील कौन्सिल सदस्य, तसंच अनेक शैक्षणिक संस्थांवरती सल्लागार मंडळाच्या त्या सदस्य आहेत। विविध टॉक शो मध्ये त्या पॅनल स्पीकर म्हणूनही आहेत। त्यांना 2015 मध्ये भारत विभूषण पुरस्कार आणि ब्युटी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी भारत गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलंय। तसंच विविध देशांनी त्यांना प्रमाणपत्र देखील बहाल केली आहेत। चला तर आज आपण एकूणच सौंदर्य क्षेत्रामध्ये काय काय करिअरच्या संधी आहेत याबद्दल जाणून घ्या भक्ती मॅम कडून लगेचच। मॅम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि आज सौंदर्य क्षेत्र प्रत्येकालाच खरं तर अट्रॅक्ट करत असतं, खुणावत असतं आणि या सौंदर्य क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला ह्याच अनुषंगाने विचारायचा आहे। आज आपण बघितलं तर ब्युटी अँड कॉस्मेटॉलॉजिस्टमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर खूप चांगल्या संधी चालून आलेल्या आहेत। ह्या क्षेत्राबद्दल प्रत्येकाला कुतूहल असतं, मात्र या क्षेत्रामध्ये फक्त ब्युटी पार्लर्स किंवा हेअरस्टाईल आता हे एवढंच नाही राहिलं, तर इतरही काही शाखा आहेत। त्या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्याबद्दल काय सांगाल? जसं आधी आपण जसं तुम्ही आता म्हटलात की पहिले लोकांना असंच वाटायचं की ब्युटी म्हणजे फक्त पार्लर्स आणि ब्युटिशियन किंवा हेअर ड्रेसर, पण आज जर आपण बघितलं तर इतका स्कोप आहे आणि प्रचंड तो स्कोप वाढलेला आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं बघितलं की मार्केटिंग आणि ट्रेनिंग आणि बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या आपल्याला काय म्हणतो आपण संधी उपलब्ध होतात। पण ह्याच्यामध्ये पण असं जवळजवळ आता बघायला गेलं तर इफ यू सी 30 लाख करोडची ही इंडस्ट्री आहे आणि जवळजवळ 15 ते 20 हजार डिमांड्स ऑफ द जॉब्स दर 2 महिन्याला येतच असतात एवढे। आणि आपण डिमांड खूप जास्त आहे पण सप्लाय कमी म्हटल्यावर तरी चालेल असं। अगदी आता तुम्ही म्हणालात की डिमांड खूप जास्त आहे मात्र सप्लाय तसं बघायला गेलं तर कमी आहे। मात्र आज करिअरच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत। आता करिअर म्हटल्यावरती आपल्याला वाटतं की आपल्याला सौंदर्य तज्ञ व्हायचंय, मात्र या सौंदर्य तज्ञ होतानाच देखील आपल्याला वेगवेगळ्या शाखा असतात। ह्या शाखांचा देखील तितकाच महत्त्वाचा रोल असतो। प्रत्येक म्हणजे एक ब्युटी पार्लर मध्येच इतर काही शाखा असतील किंवा इतर ह्या सौंदर्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं। तर तेच जसं आपण म्हटलं की ब्युटी आणि हेअर ड्रेसर, पण ते त्याला लिमिट नसताना आपण कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणा, एस्थेटिशियन्स म्हणा, ब्रँड ट्रेनर्स म्हणा, हेअर स्टायलिस्ट म्हणा, आता आपण बघतो की ब्रायडल आर्टिस्ट आहेत, बरोबर, बरेचसे फ्रीलान्सर्स आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, हेअर ड्रेसर्स आहेत। तर इतक्या स्कोप्स वाढलेले आहेत। रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इतक्या आंतरराष्ट्रीय प्रोडक्ट कंपनीज आहेत, इंडियन कंपनीज आहेत, त्यांना प्रोडक्ट्स मध्ये रिसर्च लागतं की कुठल्या स्किनला काय सूट होणार। तर ज्यांना ज्याची आवड आहे, एखादं म्हणेल मला ब्युटिशियन हेअर ड्रेसिंग नाही करायचंय पण मला मार्केटिंग करायचं, मी बोलण्यात खूप छान आहे, तर सेल्स पिच आहे किंवा मार्केटिंग आहेत किंवा रिसर्च मधले आहेत। तर ज्यांचा जो यू कॅन से क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये जी ती त्याच्यामध्ये अगेन ह्या ब्युटी क्षेत्राला अलाइन करून ते त्याच्यात पण पुढे जाऊ शकतात, कारण की खूप डिमांड आहे आता। बरोबर, अर्थातच डिमांड आहे आणि करिअरची खूप चांगली संधी या निमित्ताने चालून आलेली आहे। मला ISAS बद्दल जाणून घ्यायचे, कारण की ISAS ही खरं तर तुम्ही सुरुवात केली आणि बहुतेक मला वाटतं 2010 पासून सुरुवात केलेली आहे। तर ही एकूणच कशी सुरुवात झाली, काय थॉट होता, उद्देश काय होता, त्याबद्दल? आम्ही आधी युकेला राहायचो आणि तिथे मी माझे सगळे कोर्सेस केले। मग तेव्हा असं वाटायचं की कुठेतरी आपल्या देशात जाऊन आपण आपल्या कंट्रीमध्ये काहीतरी केलं पाहिजे। आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एवढं इन्क्लिनेशन नव्हतं माझं की हां, पण एज्युकेशन म्हणजे माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये पण सगळे एज्युकेशन मध्येच आहेत। तर आम्ही असा विचार केला की वाय नॉट चांगल्या इन्स्टिट्यूट्स ची खूप जास्त डिमांड आहे, एवढे ब्रँड्स आहेत पण मे बी लोकांना प्रॉब्लेम जे आपण म्हणतो प्रोफेशनल एज्युकेशन जसं आपण इतर क्षेत्रांमध्ये घेतो ह्याच्यामध्ये पण जर असेल तर इट विल बी मोर बेटर। बस हेच सुरुवात केली, हेच विचार केला आणि आम्ही फक्त 3 जण होतो जेव्हा आम्ही सुरुवात केली होती 2010 मध्ये। आणि आज फॉर्च्युनेटली आम्ही 150+ ची टीम आहोत विथ 10 सेंटर्स। एका सेंटरनी सुरुवात केली होती 1000 स्क्वेअर फीटनी आणि आज आमचे जवळजवळ 11 सेंटर्स आहेत इन्क्लुडिंग दुबई।
क्या बात आहे. अरे वा, म्हणजे बाहेरही खरं तर ISAS चे सेंटर आहेच. आणि अर्थात तुम्ही जसं म्हणालात तसं की ह्यामध्ये करिअरच्या खूप चांगल्या संधी आहेत. आता करिअरच्या संधी तर आहेत, मात्र हे कोर्सेस कोणते आहेत, हे कोण करू शकतं, कोणत्या प्रकारचे स्टुडंट्स करू शकतात, ह्याबद्दल खरं तर आपल्या प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागलेली आहे. या कोर्सेसबद्दल काय सांगाल? कोर्सेस आपण असं म्हणणार की सगळ्यात जास्त करून तर डिप्लोमा लेवल्स कोर्सेस आहेत. आता इतर वेळेला आपण वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ग्रॅज्युएशन लेवल्स पर्यंत देतो. बट आय वुड से की कोर्सेस जर आपण म्हटलं तर मिनिमम 6 मंथ्सचे डिप्लोमाज आहेत आणि सर्टिफिकेट लेवल्स, टू कीप इट व्हेरी सिम्पल, की 6-6 महिन्याचे डिप्लोमा कोर्सेस केल्यानंतर पण स्टुडंट्सला इमिजिएटली जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. मग तेच त्याच्यामध्ये स्पेशालिटी घेऊ शकतात की कुणाला ब्युटीमध्ये जायचं आहे तर ते ब्युटी थेरपिस्ट बनू शकता, किंवा मग हेअर ड्रेसिंग आहे तर ते हेअर ड्रेसिंग घेऊ शकतात. मेकअप आर्टिस्ट्स आहेत, स्पा थेरपिस्ट्स आहेत, जे प्रॉपर थेरप्युटिकल नॉलेज जे आहे ट्रेडिशनल वेमध्ये शिकवलं जातं, तर त्या थेरेटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी, प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण त्या सगळ्या कोर्सेस कंडक्ट करतो. 6 मंथ्स डिप्लोमा, 2 मंथ्स सर्टिफिकेट लेवल कोर्सेस, आणि असेच 3-4 कोर्सेस क्लब केले तर ते वर्षापर्यंत पण कोर्सेस त्यांचे चालतात. तर ते 3-4, कारण की एखाद्याला जर स्वतःचं काहीतरी करायचं असेल तर त्यांना थोडं नॉलेज सगळ्या गोष्टींचं असायला हवं. बरं. सो वी हॅव कोर्सेस, म्हणजे 6 मेन डोमेन्स आहेत: ब्युटी थेरपी, हेअर ड्रेसिंग, मेकअप, स्पा थेरपिस्ट, आणि इनफॅक्ट मॅनेजमेंट हा पण खूप मोठा चांगला प्रकार आहे. सर मॅनेजमेंट इज ऑल्सो वन ऑफ द, ते पण एक कोर्स आहे त्याच्यामध्ये. बरं. पण मग हे जे कोर्स तुम्ही आता म्हणजे आणलेले आहेत, 6 मेन कोर्स आहेत, तर मग हे कोर्स नेमके कोण करू शकतं? ह्याच्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे का? वयाची काही मर्यादा आहे का? त्याबद्दल काय सांगाल? बेस्ट पार्ट ह्या इंडस्ट्रीचं असं आहे की ह्याला आपल्याला कुठलीच पात्रता लागत नाही, की कुठलीच अट नाहीये की एवढंच शिकलेलं पाहिजे, की हेच वय पाहिजे, की मुलगा किंवा मुलगीच करू शकतात, असं काही नाहीये. फॉर्च्युनेटली ह्याच्यामध्ये काही अट नाहीये, म्हणून कोणीही हे कोर्सेस करतात. आता आपल्याकडे जे ऑलमोस्ट 65% स्टुडंट्स जे येतात ते रुरल एरियाजमधनं येतात, ग्रामीण भागातनं येतात, किंवा सिटीच्या बाहेरचे मुलं असतात. आणि इतकं स्कोप आहे त्यांच्यासाठी, आणि इतके इन्क्लाइंड असतात ते, इतकं छान शिकतात ते, आणि इतक्या सक्सेस स्टोरीज आहेत की असं नाही की हे अपॉर्च्युनिटीज फक्त अर्बन एरियासाठी आहेत, पण मुलं आणि मुली इक्वली ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात. सगळ्यांसाठी इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत. ऑफकोर्स मुलींसाठी खूप जास्त, बिकॉज हा डिमांड आहे तसा, बट मुलांसाठी पण जसं आपलं बॉलिवूड इंडस्ट्री आहे की अशी इंडस्ट्रीज आहेत, बिहाइंड द सीन्सच्या जे इंडस्ट्रीज आहेत जिथे 12 तास 15 तास किंवा ट्रॅव्हलिंग असतं, तर मुलं सहज जाऊ शकतात मोस्टली. सो बॉलिवूड आर्टिस्ट आहेत, किंवा मग इनफॅक्ट क्रूज लाईन्स आहेत, अब्रॉड अपॉर्च्युनिटीज आहेत. सो फॉर बॉईज अँड गर्ल्स मोस्टली सिमिलर अपॉर्च्युनिटीज आहेत विथ व्हेरी गुड सॅलरी पॅकेजेस त्यांच्यासाठी. आणि मला ह्याच अनुषंगाने तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, कारण की बऱ्याचदा असं होतं की आपण अशा प्रकारचे कोर्सेस करतो, आपल्याला खूप इंटरेस्टही असतो, मात्र पुढे जाऊन आपल्याला ह्यामध्ये करिअर करता येणार आहे की नाही, जॉब मिळणार आहे की नाही, ही एक मनात धाकधूक असते. मात्र मला ISAS चे विद्यार्थी जे आहेत ते ह्या इथून बाहेर पडल्यानंतर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबाहेरही जाऊन खरं तर काम करताना पाहायला मिळतात. तर त्याविषयी काय सांगाल? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की ठीक आहे कोर्सेस केले आम्ही, आपण कशासाठी, मोस्टली स्टुडंट्स करिअर जे बघतात ते की पुढचं करिअर छान पाहिजे, की अपॉर्च्युनिटीज चांगल्या पाहिजे, चांगलं लाईफ सेटल करायचं आहे, गुड सॅलरीज पाहिजे, गुड लाईफस्टाईल. तर आय वुड से की ह्या इंडस्ट्रीमध्ये पण तसं आहे, जिथे स्टुडंट्स आपण नॅशनलीच नाही पण इंटरनॅशनली पण प्लेस करतो. आपल्याकडे जे सर्टिफिकेशन्स आहेत, जसं तुम्ही कोर्सेस बद्दल म्हटलात, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स आहेत, जे सिडेस्को आहे, जे आपल्या ब्युटी इंडस्ट्रीचं सगळ्यात प्रख्यात क्वालिफिकेशन आहे. म्हणजे हा सर्टिफिकेट जगातल्या 120 कंट्रीजमध्ये आरामात त्यांना परत कोर्स करायची गरज पडत नाही. तसंच VTCT UK मधनं आहे. दुबईमध्ये जे आमचं इन्स्टिट्यूट आहे ते दुबई गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड आहे, आणि तिथे पण लायसन्सिंग पॉलिसीजच्या अलाइनमध्ये जे कोर्सेस लागतात ते आपण त्याच्यात करतो. तर ह्या सगळ्या कोर्सेस जेव्हा स्टुडंट्स करतात तर त्यांना इमिजिएट प्लेसमेंट्स मिळतात, बिकॉज ह्यांच्या डिमांड आहेत. म्हणजे 10 स्टुडंट जर इंटरव्ह्यूला कोणी 10 लोक आले असतील, त्याच्यातनं 2-3 जर सिडेस्को केलं असेल, ॲज अन एम्प्लॉयर की मला जॉबवर लोकांना घ्यायचं आहे, तर पहिले मी त्या लोकांना प्रिफर करणार, कारण की त्यांच्याकडे जे आपण म्हणतो की शिक्षण प्राप्त, आपण म्हणतो ना इन्स्टिट्यूट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आहे किंवा सर्टिफिकेशन रेकॉग्नाइज्ड आहे, की हे केलेलं असेल तर बघायला नको असं. तर अशाच इन्स्टिट्यूट्स आणि अशा क्वालिफिकेशन्सच्या फार डिमांड आहे. तर जे स्टुडंट्स हे करून निघतात त्यांना इमिजिएट प्लेसमेंट्स होतात, म्हणून बेस्ट पार्ट इज आपण गॅरंटीड प्लेसमेंट्स देतो. क्या बात आहे. म्हणजे ISAS मधनं जर तुम्ही या सौंदर्य प्रशिक्षण घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होणार आहे, आणि यासाठी कुठल्याही प्रकारची वयाची अट नाहीये, त्याचबरोबर शिक्षणाची अट नाहीये. अगदी
ग्रामीण भागातनं खेडेगावांमधनं देखील मुलं मुली येऊ शकतात आणि पूर्वी असं होतं की हे क्षेत्र फक्त मुलींचं होतं, मात्र असं आता राहिलेलं नाही. मुलं देखील आता ह्या क्षेत्रामध्ये करिअर करतायत आणि ते खूप सक्सेसफुल देखील होताना दिसत आहेत. प्लेसमेंट म्हटल्यावरती एक लाईन मला नक्कीच ऍड करायला आवडेल की ॲज अ फ्रेशर की मी फक्तच आता पास आउट झाली आणि मी करते की माझ्याकडे फक्त 6 ते 8 महिन्याचा कोर्स झालेला आहे, पण तरीही स्टुडंट्सच्या क्वालिटी आणि त्यांच्या स्किल्स अनुसार त्यांना मिनिमम सॅलरीज 25,000 to 30,000 इंडियामध्ये अरे वा. आणि इंडियाच्या बाहेर मिनिमम 50,000 पासून सुरू होतात. अरे वा. ते 2-2.25 लाखापर्यंत क्या बात जातात. आहे. सो दिस इज द बिग की लोकांना माहितच नाही की ह्याच्यामध्ये पण एवढ्या सॅलरीज आहेत लोक. बरोबर बरोबर. अर्थातच आता तुम्ही परदेशातला उल्लेख केला, तर परदेशातही ISS ची शाखा आहे, तर त्यामध्ये वेगळे काही कोर्सेस शिकवले जातात का भारतापेक्षा? भारतामध्ये आपल्याकडे जे कोर्सेस आहेत ते BWSSC जे आपले स्किल इंडिया आहे त्याच्या अलाइनमध्ये पण आहेत की आपण फक्तच डिप्लोमा आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज इथे नाही, पण गव्हर्नमेंट लेवलच्या कोर्सेस पण आपण राबवतो इकडे. आणि त्याच्याने गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त असल्यामुळे स्टुडंट्सला अगेन प्लेसमेंटसाठी इझी पडतं. सिमिलरली दुबईमध्ये किंवा मग आपण GCC कंट्रीज म्हणा, गल्फ कंट्रीजमध्ये, तिथे त्यांचं दुबई हेल्थ अथॉरिटीचे असे कोर्सेस आहेत जे तिकडच्या गव्हर्नमेंट आणि तिकडच्या हेल्थ अथॉरिटीजच्या मान्यता प्राप्त आहे. ते केल्याशिवाय त्यांना जॉब्स मिळत नाही किंवा ते लायसन्सिंग पॉलिसीज आहेत. तर ते कोर्सेस पण आपण तिकडे चालवतो. म्हणजे इथून पण जरी स्टुडंट्सला तिकडे जायचं असेल किंवा त्यांना तिकडे कधी गल्फमध्ये कुठेही काम करायचं असेल तर त्या सर्टिफिकेशन्स त्यांना खूप हेल्प करतात. नॉट इवन गल्फ पण ऑल्सो US आणि कॅनडातल्या प्रत्येक स्टेटच्या स्वतःच्या पॉलिसीज आहेत. तर आपले जेवढे पण कोर्सेस आहेत त्या सगळ्या कोर्सेस त्यांच्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स अनुसार, लायसन्सिंग पॉलिसी अनुसार अलाइंड आहेत. म्हणजे स्टुडंट्सला परत ते जाऊन करायची गरज नाही. एक सिम्पल एक्झाम्पल की आमची एक स्टुडंट होती अहमदाबादची, जिला US मध्ये जॉब करायचा होता, तर तिने कोर्स केला आणि ती तिथे गेली आणि जेव्हा तिने अप्लाय केलं तर फक्त $150 मध्ये तिला लायसन्स मिळालं. कारण की ते जे पूर्ण ट्रान्सक्रिप्ट मिळते ते त्यांनी तिथे दाखवलं. ते म्हटलं तुम्हाला जे शिकायचं ते तुम्ही पहिलेच शिकलेल्या सर्टिफिकेट आहे आणि हे सगळं व्हॅलिड आहे, रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे जिथे $15,000 खर्च करतात तिथे ते $150 मध्ये इथून कोर्स करून गेलेली म्हणून ते झालं. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. जर म्हणजे डिटेल्स मध्ये आपण गेलो तर इट इज गुड अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीबडी. मी असं म्हणेन की प्रत्येकासाठी एक खूप छान आणि मला वाटतं की ज्यांना आवड आहे आणि ज्यांना रिटायर झाल्यानंतरही अशा प्रकारचा कोर्स करायचा असेल त्यांच्यासाठी देखील खरं तर हा उपयुक्त कोर्स असं म्हणायला हरकत नाही. असे खूप लोक आहेत जे 9 to 5 जॉब करतात, मंडे टू फ्रायडे जॉब करतात, पण मग वीकेंडसाठी एक हॉबी म्हणून. कारण की आधी ह्याला रेकॉग्निशन नव्हतं एवढं. म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात पण मला खूप रेस्ट्रिक्शन्स होते की अरे तुम्ही हे करणार का, ते करणार का. बट आता जसं आपण बघतो की हे आता आधीसारखं डिमांड असं नाहीये की बाबा खूप लक्झरी आहे, नेसेसिटी आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स टू लुक गुड. साधारण आपण बाजारात जरी जातो तरी ग्रूम करून जातो, तर इट्स अ नेसेसिटी नाव. तर हा स्कोप खूप जास्त आहे आणि इट्स डिमांड पण तेवढेच आहेत. बरोबर. अर्थातच मात्र जेव्हा हे सौंदर्य क्षेत्र तुम्ही निवडलं स्वतः, तेव्हा जेव्हा सुरुवातीपासूनच ISS हे जी संस्था आहे त्यांनी कशा पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगा? जेव्हा मी 2010 मध्ये सुरुवात केली होती तेव्हा माझं पहिला एम तर असा होता की नॉर्मली तर पार्लर्समध्ये शिकवलं जातंय अनडाउटेडली, तर लोक एवढे तयार होत आहेत. पण आज जेव्हा एवढे इंटरनॅशनल प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येत आहेत तर ह्यांचे जे अप्लाय करायची पद्धत असते किंवा ह्यांच्या ज्या टेक्निकॅलिटीज असतात त्या सगळ्या खूप वेगळ्या असतात थोड्याशा. तर आम्ही मेन कॉन्ट्रीब्युशन म्हटल्यावरती इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँड्स, मग क्वालिटी एज्युकेशन ट्रेनिंग, मग सर्टिफाईड ट्रेनर्स आणि मग हे सर्टिफिकेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एक एक करून कम्प्लीट, मी असं नाही म्हणणार लो स्टँडर्ड्स बट कम्प्लीट इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. म्हणजे तुम्ही इंडियाच्या बाहेर जाऊन जरी कोर्स केलात की आपण इंडियामध्ये ह्या इन्स्टिट्यूटमधनं केला तरी त्याच्यात फारसा काही फरक जाणवणार नाही त्यांना अपार्ट फ्रॉम एन्व्हायरमेंट. सो बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टूल्स, बेस्ट इक्विपमेंट्स, बेस्ट प्रॉडक्ट्स जे इंटरनॅशनल पण त्यांना रेकॉग्निशन मिळेल. सो आम्ही तिकडनं सुरुवात केली. पहिले थोडंसं झालेलं की अरे 70,000 1,00,000 रुपये ब्युटीच्या कोर्सेससाठी कोण देणार, थोडंसं हेसिटेशन होतं. पण जसं जसं ते कळायला लागलं लोकांना की ह्याची यू कॅन से डिमांड इतकी आहे आणि ह्याचा व्हॅल्यू इतका आहे आणि त्याच्या समोर इतके गॅरंटी जॉब्स येत आहेत, मग इतकं अवघड नव्हतं ते. अगदी अगदी. अर्थातच कुठलंही क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये थोडासा अवघडपणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात, मात्र तुम्ही त्या अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि प्लेसमेंट अगदी आणि प्लेसमेंट देतात हे फार महत्त्वाचं आहे. आत्ता जे कोणी विद्यार्थी किंवा जे कोणी महिला वर्ग असेल आणि त्यांना हा अशा पद्धतीचा कोर्स करायचा असेल तर नक्कीच त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. ISS
ही मान्यता प्राप्त ब्युटिशियनची कोर्सेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. 6 महत्त्वाचे कोर्सेस आहेत. त्या सगळ्याची माहिती तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती घेऊ शकता. त्याचबरोबर स्क्रीनवरती दिसणाऱ्या वेबसाईटवरती देखील तुम्ही जाऊन ह्या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता. मॅम, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण ISAS आंतरराष्ट्रीय ब्युटी स्कूलबद्दल चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत भक्ती मॅम. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. भक्ती मॅम, खरं तर मगासपासून आपण ISAS बद्दल जाणून घेतलं, मात्र ह्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आज अनेक विद्यार्थी हे बाहेरगावाहून देखील येत असतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष अशी सुविधा असते का, तर त्याबद्दल काय सांगाल? ऍडमिशन प्रोसेस खूपच सिम्पल आहे. जसं असतं, एक ऑफलाईन पण आहे की जे इन्स्टिट्यूटमध्ये येतात, प्रॉपर कोर्सेस समजून घेतात की त्यांना काय करायचं आहे आणि त्यांना कुठल्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे, आणि ऑनलाईन पण करू शकतात. बिकॉज बऱ्याचशा लोकांना यायचं जमत नाही. आता कोविडच्या टाइममध्ये तर सगळे ऑनलाईनच झालेलं, आणि इंटरनॅशनली पण आमच्याकडे स्टुडंट्स येतात. जवळजवळ 5ही कॉन्टिनेंट्सच्या स्टुडंट्स आतापर्यंत पुण्याच्या शाखेमध्ये आणि अहमदाबादच्या शाखेत येऊन गेलेले आहेत स्टुडंट्स. तर ॲज सच काही नाही, पण हॉस्टेल फॅसिलिटीज, फूड, अकोमोडेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना स्टुडंट्सला हेल्प करतो, जे त्यांच्यासाठी थोडं इझी होऊन जातं. आणि प्लस दुसरं असं आहे की जे काही स्टुडंट्स आपल्याकडे शिकतायत त्याच्यानंतर जे प्रॅक्टिकल, तर त्यांचं जे आहे थिअरिटिकल पार्ट, प्रॅक्टिकल पार्ट ते करतातच. बरोबर. पण त्याच्याशिवाय पण आपण त्यांना जे बरेचसे लाईव्ह शोज आहेत, मग जसं टाइम्स फॅशन वीक आहे किंवा असे मोठे मोठे इव्हेंट्स आहेत, पेजेंट्स आहेत, मॅगझिन्स आहेत, शूट्स आहेत, मग ऑर्फनेजेस आहेत, किंवा अशा अनेक प्रकाराच्या आपण त्यांना एक्सपोजर्स देतो की बाहेर लाईव्ह मध्ये आपण इन्स्टिट्यूटमध्ये एका 4 क्लासरूम भिंतीमध्ये काम करतोय टीचरच्या गायडन्समध्ये, आणि ऑन फ्लोअर कसं असतं. तर ह्या सगळ्या पण एक ॲडिशनल एक्सपोजर्स आपण स्टुडंट्सला देतो, विच इज नॉट काउंटेड इन द कोर्स, बट एक ॲडिशनल एक्सपोजर म्हणून. आणि दुसरं असं आहे की एक सगळ्यात मोठी संधी, जे लंडनची एक खूप मोठी क्रूज कंपनी आहे, हे आता क्रूजचं क्रेज पण लोकांना खूप आहे, आणि तिकडे सगळ्यात जास्त सॅलरीज मिळवतात स्टुडंट्स. तर तिकडे पण एक मी तर असं म्हणणार की स्टुडंट्स ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच एक तरी 9 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करावा. मिनिमम 9 मंथचा कॉन्ट्रॅक्ट असतो त्यांचा, ज्याच्यामध्ये ते इझिली म्हणजे 9 महिन्यामध्ये जवळजवळ 15 ते 18 लाख रुपये घेऊन येतात ते परत. क्या बात आहे. तर हा एक खूप कॅची आहे की 6-8 महिन्याचं इन्व्हेस्टमेंट करा आणि एक सर्टिफिकेशन घ्या, चांगलं तुम्ही स्किल्स करा आणि प्लेसमेंट घ्या क्रूज कंपनीजमध्ये, कारण की बेस्ट रिक्रुटिंग कंपनी आहे ती. सगळ्यात मोठी क्रूज कंपनी आहे लंडनची, विच कम्स, आणि ते जगातल्या सगळ्या लोकांना हायर करतात. तर तसंच आपल्याकडे त्यांचं प्लेसमेंट खूप लेवल हाय आहे. अगदी. आणि मला वाटतं की जर ब्युटी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर खूप चांगली संधी तुम्हाला ह्या सगळ्याच्या निमित्ताने चालून आलेली आहे. मॅम, एकदम शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, कारण की आज आत्ता विद्यार्थी वेगवेगळे क्षेत्र निवडत असतात, मात्र बऱ्याचदा त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी ते हरवून बसतात. तर अशा वेळेस तुम्ही या विद्यार्थ्यांना आणि आपल्या या कोर्सेसबद्दल काय सांगाल? मी सगळ्यांना हे एक नक्कीच सांगेन की आधीचं जे होतं, आता गेल्या 5 वर्षांमध्ये पण खूप जास्त चेंजेस झालेले आहेत. सगळेच लोक स्किल्सकडे जास्त वळायला लागले आहेत. तर ब्युटी आणि हेअर ड्रेसिंग पण एक वन ऑफ द स्किल्स आहेत, मेकअप त्याच्यामध्ये येतं. तर बऱ्याच वेळा असं होतं की एक हॉबी म्हणून परस्यू केलं जात होतं, आता ॲज अ करिअर पण खूप चांगलं ऑप्शन आहे त्यांच्याकडे. आणि ISAS इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही एवढ्या 11-12 वर्षांपासून हेच प्रयत्न केलेला आहे की स्टुडंट्सला आम्ही सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स द्यावा. तर आपल्याकडे स्टुडंट्सला बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, बेस्ट ट्रेनर्स आहेत, सगळ्यात चांगले प्रोडक्ट्स यूज केले जातात, चांगले नोट्स, त्यांचे जे काही थिअरिटिकल जे अभ्यासक्रम त्यांचा आहे, परीक्षा आहेत, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स आहेत. तर आय थिंक त्यांनी कधी एक येऊन ट्राय करू शकतात, ज्यांना पण ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे. मे बी फुल टाईम आणि पार्ट टाईम दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर स्टुडंट्स कॅन डेफिनेटली गिव्ह अ ट्राय. आणि असं आहे की स्टुडंट्स करतात की फुल टाईम पण करतायत, पार्ट टाईम म्हणून करतात, ते स्विच. कारण की मनी इज अमेझिंग. ॲट द एंड ऑफ द डे वी वॉन्ट अ गुड लाईफस्टाईल. सगळ्यांना असं असतं की चांगलं कमवावं, चांगलं राहावं. तर हे ह्या क्षेत्रामधनं पण तेवढंच मिळणार आहे. अगदी अगदी फार महत्त्वाची माहिती तुम्ही या सगळ्याच्या निमित्ताने दिली. आणि आज ब्युटी क्षेत्र खुणावतंय अनेकांना, मात्र नेमके कुठे कोर्स करायचा, काय करायचा ह्याबद्दल तितकीशी माहिती नसल्यामुळे आज ह्या सगळ्याच्या निमित्ताने तुम्ही ही सगळी माहिती आपल्या विद्यार्थ्यांना आणि अर्थातच काही महिला वर्ग इंटरेस्टेड असतील तर त्यांना तुम्ही दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक थँक्यू. मी फक्त एक लास्ट ॲड करायला इच्छिते की CBSE बोर्डनी ब्युटी आणि वेलनेस सेक्टर स्किल काउन्सिल आहे त्यांच्याबरोबर एक MOU साईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये
स्कूलमधनं हे एज्युकेशन प्रॉपर जाणार अरे वा, अरे वा. आहे. सो इट इज गोइंग टू बी अ व्हेरी गुड डिमांड पुढे जाऊन अगदी आता. अगदी अर्थातच एकूणच क्षेत्र मोठं असल्यामुळे वेगवेगळ्या खरं तर करिअरच्या संधी आहेत आणि तुम्ही ह्या सगळ्याबद्दल खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक Thank you आभार. so much. Thank you. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.